की दिव्यांचे माळ तयार होते, फुलांनी फुल जोडत गेले की फुलांचे फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेले की राधाव प्रतिष्ठानसारखे एक कुटुंब वात्सल्य परिवार तयार होतं. अशा या कुटुंब वात्सल्याने या कोकणची संस्कृती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी तरुण पिढीमध्ये रुजवण्यासाठी यावर्षी प्रथमच पारंपरिक नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे. या स्पर्धा आपले स्पर्धेचे उद्घाटक सद्गुरू हरिभक्तबाई आणि विश्वनाथ भाई गोसावी स्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी शाब्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे राजापूर नाईक तहसीलदार आणि आमच्या मंडळाच्या सल्लागार सन्माननीय विपतदाई पंडित या ठिकाणी त्यांचे देखील या ठिकाणी शाब्दिक मी स्वागत करतो. या गावचे प्रथम नागरिक नमन करून या स्पर्धेची या ठिकाणी सुरुवात करत आहोत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आणि ज्यांनी राजापूर तालुक्यामध्ये शक्तीपुरासाठी एक मोठे योगदान दिलेले हरिभक्त महाराज लोळगी महाराज यांचे या ठिकाणी स्वागत झालेले आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे सचिनजी हातरकर या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचे सल्लागार सन्माननीय विपतदाई पंडित यांचं देखील या ठिकाणी स्वागत मोहनजी पाटील साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सरपंच साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या गावचे सन्माननीय सरपंच यांनी विपतदाई पंडित यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय साक्षी थोडे मॅडम यांचे या ठिकाणी सन्मान विपतदाई पंडित यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे कोलवडी गावच्या प्रथम नागरिक भोसले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या प्रतिष्ठानचे सन्माननीय सल्लागार पंडित यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भोसले मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपल्या प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य रविदादा नागरेकर यांचे या ठिकाणी सन्मान कृपया शुभाई नवारी साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी नवारी साहेबांनी विनंती करतो की विजय साहेबांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर पुजारी सर यांना विनंती करतो की आपण राजू काशीकर सर यांना विनंती करतो की गणेश सरांना आपण या ठिकाणी शुभास्ती स्वागत करायचं आहे. धोकेश्वर गावचे या ठिकाणी सरपंच आहेत. या ठिकाणी गणेश पाक्षे यांनी या ठिकाणी गावकर यांचा सन्मान करायचा आहे. या गावचे गावकर यांचा सन्मान या ठिकाणी गणेशजी पाक्षे या ठिकाणी करत आहेत. त्यानंतर कन्हैया गावकर यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या प्रतिष्ठानचे सदस्य अनिल माळी यांनी करावं असं मी त्यानंतर विनंती करतो. या गावचे अध्यक्ष नंदकुमार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संदेशजी धुमाळे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या गावचे गावकर थोडे गावकर यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या प्रतिष्ठानचे सन्माननीय निलेशजी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. राजापूर पूर्वी बत्तरीचे सन्माननीय संचालक सुखसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान बेकरीजी करतील असं मी त्यांना विनंती करतो. व्यक्तिमत्व ज्यांनी लोककला भाई गोसावी सारखे आर्थिक कलाकारापर्यंत रुजवली. 2000 टाळ्या जाऊ दे.
लोके महाराज हरिभक्त महाराज लोके महाराज यांच्या ठिकाणी सन्मान केला जाते। भोसले मॅडमचा सन्मान या ठिकाणी झाले। या स्पर्धेचे परिषद म्हणून या ठिकाणी विशेष बाब म्हणजे राजापूर तालुक्यातून नासा इस्रोमध्ये आलेले पद्मलक्ष्मी गोंडाळकर देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया। त्यांचा सन्मान या ठिकाणी पंडित मॅडम यांनी करावा असं मी विनंती करतो। नेने काकी यांचा सन्मान पंडित मॅडम आपण करावं। त्याचप्रमाणे पद्मलक्ष्मी गोंडाळ हिने इस्रो नासामध्ये देखील तिची निवड झालेली होती। हे आपले भावी अंतराळवीर आहे। इथं देखील या ठिकाणी सन्मान पंडित मॅडम यांनी करावा असं मी विनंती करतो। त्याचप्रमाणे बाकाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत। गाडगी बाकाळकर हिने टाइमपास स्पर्धेमध्ये देखील राष्ट्रीय खेळाडू म्हणून सुवर्ण पदक मिळवलंय। तिथं देखील या ठिकाणी सन्मान करणार आहे। परंतु स्वागत म्हणून आपण या ठिकाणी आपले पंडितांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी ॲडव्होकेट लोडके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। कृपया व्यासपीठावरती आपण यायचं आहे। ॲडव्होकेट लोडके मॅडमचा या ठिकाणी सन्मान भोसले मॅडम यांनी करावा असं मी विनंती करतो। त्याचप्रमाणे एक सन्मान या ठिकाणी राहिलेले आहे जे नेहमी व्यक्तिमत्व जे आपल्या जातं मी भाई सुधार यांना विनंती करतो आजचे कार्यक्रमाचे उद्घाटक काशीकर साहेबांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे उपस्थित संघ आहे त्या उपस्थित संघाचं देखील एक औपचारिक स्वागत केलं जात आहे। स्वागत करतो। सर्वांमध्ये मिळून मिसळून जाणारे आपलं देखील या ठिकाणी सन्मान एकत्र घेऊन एक मोठ निर्माण करण्याचं काम नेतृत्व करण्याचं काम या ठिकाणी मोहनजी बाळासाहेब करत आहेत। या ठिकाणी जी लोककला आहे ती रुजवण्याचं आणि वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। ते म्हणजे आपले सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय भाई गोसावी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आज त्यांच्या 80 शाखा या राजापूर तालुक्यामध्ये कार्यरत आहे। असे व्यक्तिमत्व म्हणजे भाई जर जोरदार आहे होऊन जाऊ दे आपल्या सर्वांसाठी एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे आपले अमितजी यादव साहेब यांच्या ठिकाणी सन्मान केला। आसामध्ये जी निवड झाली त्या अशी विद्यार्थिनी म्हणजे पद्मलक्ष्मी गोंडाळ तिथं या ठिकाणी सन्मान केला जात आहे। जर जोरदार आळ्या होऊन जाऊ दे की इस्रो आणि नासा म्हटल्यानंतर एक अंतराळ संशोधन करणारी संस्था म्हणून या ठिकाणी जाण्याचं भाग्य या ज्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी असतील त्यांच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणं हे राजा प्रतिष्ठानचं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणूनच प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी गाडगी बाकाळकर या ठिकाणी सन्मान जात आहे। मी जाधव साहेब या ठिकाणी आगरेकर स्पर्धाची वर्गादार टाळ्या होऊन जाऊया की तिने एक भावी आपले खेळाडू आणि एक कास्य पदक या ठिकाणी पटकवलं आहे। तिथं देखील सन्मान केला जात आहे। मयेकर या ठिकाणी आलेले आहेत। यानंतर तो सन्मान या भावी खेळाडूंचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत ज्यांनी मोठे योगदान आणि यश या साहित्य स्पर्धेमध्ये मिळवलेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया आपल्या मान्यवरांना या ठिकाणी लकीराव या ठिकाणी आहे क्रमांकासाठी यांनी संघाचं नाव लिहायचं संघाचं नाव सांगा। एक नंबर या ठिकाणी आलेला आहे। एक मिनिट नावला नाही ना एक नंबर उत्तर संघ कोणता प्रोफेसर खांबलवाडी संघाला 4 नंबर या ठिकाणी मिळालेला आहे। आपण 4 नंबर शुभेच्छा द्यायच्या सगळ्यांना। संघ कोणता एक मिनिट उन्हाळे सोडेवाडी 6 नंबर मिळालेला आहे। कोणता संघ कनेरवाडी 5 नंबर या ठिकाणी मिळालेला आहे। कनेरवाडी इथे समोरचा सागरे गोठिवरे 2 क्रमांक मिळाले। पुन्हा सगळ्यांसाठी
तीन नंबर या ठिकाणी आहे. बरं सर्वांच्या माहिती पुन्हा एकदा याच्यामध्ये काय दुरुस्ती असेल सांगा. त्यांचा 1 नंबर आहे. 2 नंबर आहे श्री गणपती ठाणे. ठीक आहे. या वर्षा ग्रामदेवता लक्ष्मी मातेला विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आदरणीय तुम्हा आम्हा सर्वांना वंदनीय बाई घोसावी, या तालुक्याच्या माजी नायब तहसीलदार दीपालीताई पंडित, राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय यादव साहेब, वाजवते सन्माननीय जिल्हा सेक्रेटरी सन्माननीय रवी नागरेकर, भाजपच्या या तालुक्याच्या तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष डबरे मॅडम, या गावच्या प्रथम नागरिक शर्मा डबरे मॅडम, सन्माननीय गावचे अध्यक्ष सुधारे साहेब, सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आमचे बाताळकर साहेब, विचारे साहेब, तन्वीर सर, बँकेचे चेअरमन, बँकेचे संचालक सन्माननीय रमेशजी आणि सर्व निरीक्षक, सर्व खेळाडू आणि उपस्थित या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं विविध गावातून आलेले सर्व पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शिक्षक आणि इतर मंडळी या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं नवरात्रीचा यशस्वीपणाचा आजचा हा 5वा दिवस आहे. आपल्या 5व्या दिवशी या देवीच्या प्रांगणामध्ये सर्व महिलांचं स्वागत करत असताना मला एक चारोळी आठवते की जन्म देणाऱ्या आईला सलाम, आईला सांभाळणाऱ्या ताईला सलाम, जन्म देणाऱ्या आईला सलाम, आईला सांभाळणाऱ्या ताईला सलाम, गम भम शिकवणाऱ्या बाईंना सलाम. आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व महिलांना देखील या ठिकाणी मी सलाम करतो आणि माझ्या प्रास्ताविकाकडे होतो. बालवानो, मी 2019 मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातून सेवामुक्त झाल्यानंतर या राजापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये मस्तवाला आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी आपण करावं या तालुक्याकरता एक धारणा घेऊन, हा एक विचार घेऊन या तालुक्यात आल्यानंतर आम्ही, मला वाटतं मी आल्यानंतर कोरोनाचा काळ होता, त्यामुळे सर्वात मला वाटतं 2-3 वर्ष आमची फुकट गेली. त्यानंतर आम्ही एकत्र आलो आणि एक संस्था स्थापन केली. ती संस्था म्हणजे आमची राजापूर प्रतिष्ठा. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 2023 साली राजापूर शहरामध्ये प्रथमतः रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाची निवड स्पर्धा महिला आणि पुरुष 4 मैदानावरती आपण राजीव गांधी स्टेडियम या ठिकाणी अतिशय सुंदररित्या ती स्पर्धा पार पाडली. त्याच्यानंतर आमचे स्वर्गीय कातकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यांचे आपण बुद्धिबळ स्पर्धेचं आम्ही यशस्वीपणाने आयोजन केलं आणि यावर्षी खऱ्या अर्थानं कोकणातला सर्वात मोठा सण म्हटला जातो त्या शिगमा उत्सवाचं औचित्य साधून आम्ही 8 पालख्या, 3 गोमुतेनाथ आणि इतर निशाणी खेळ असा एक मोठा अवॉर्ड होईल, असा एक मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी यशस्वीपणानं आपण पार पाडला. त्यानंतर पुरुषांच्या या कलेची म्हणजे सर्वात महत्वाची कला म्हणजे झाकली मुक्त, ती खऱ्या अर्थानं राजापूर प्रतिष्ठान रवींद्र नागरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यामध्ये आपण विठोबाचं मंदिर या ठिकाणी या स्पर्धेचं यशस्वीपणानं आयोजन केलं. सर्व स्पर्धा आपण पुरुषांसाठी करतो आणि कुठेतरी महिलांना देखील एखादं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं खऱ्या अर्थानं हा नवरात्री उत्सव हा महिलांचा उत्सव आहे आणि त्यांना कुठेतरी एखादं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं, या हेतून आम्ही खऱ्या अर्थाने स्पर्धेचं आयोजन केलेलं. वास्तविक पाहता महालक्ष्मी देवीच्या या ठिकाणी आम्ही अनेक लोक, आमच्या प्रतिष्ठानची लोक बॅनर देत असतो. तर आम्ही म्हटलं पाटील सरांना आम्ही म्हटलं की बॅनर देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला कार्यक्रमच देतो
आणि खऱ्या अर्थानं काही मान्यवरांचे आमचे सत्कार राहून गेले होते. त्या सत्कार देखील आपण या ठिकाणी करू या उद्देशानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. बोलावलं आता या ठिकाणी सर्व तायखांडोचे जे खेळाडू आहेत, माझ्या देखील 2 मुली तायखांडो नॅशनल आहेत, दोन्ही देखील ब्लॅक बेल्ट आहेत. आणि या ठिकाणी तायखांडोच्या खेळाडूंचा या ठिकाणी आपण सत्कार घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी नासा इस्रो नासाला ठीक आहे, परंतु इस्रोला जाणं फार मोठं म्हणजे भाग्याचा दिवस आहे, कारण विमानातून जावं लागतं. आणि तो एक मला वाटतं आमच्या मुलीने या ठिकाणी पटकवला, त्याचं देखील या ठिकाणी कौतुक करतो. बघावलं या ठिकाणी आमच्या साहेबांचा आम्ही विशेष या ठिकाणी सत्कार घेतलेला आहे. अमित यादव साहेबांचा सत्कार आम्ही आमच्या राजापूरच्या प्रतिष्ठानच्या वतीनं साहेब त्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन त्यांचा आम्ही सत्कार केला. परंतु आज या ठिकाणी विशेष सत्कार आम्ही त्यांचा या ठिकाणी आयोजित करण्याच्या मागचं म्हणजे जे पोलीस अधिकारी असतात, याला मग दिवाळी असू दे, दसरा असू दे, शिगमा असू दे, कोणत्याही उत्सवामध्ये त्यांना सहभाग घेता येत नाही. आपल्या मुलाबाळांबरोबर त्यांना त्या ठिकाणी सहभाग घेता येत नाही, आई वडिलांबरोबर सहभाग घेता येत नाही. आणि म्हणून कुठेतरी साहेबांना या आमच्या जनतेबरोबर सहभाग घ्यावा या उद्देशानं या हेतूनं आम्ही या ठिकाणी साहेबांचा सत्कार केला. खरोखर स्वरूप पोलिसांची इतकी हालत आहे. मला वाटतं माझ्या घरातल्या या वर्षीचं मी उदाहरण देईन तुम्हाला. माझा छोटा भाऊ पोलीस दलामध्ये आहे. 10 वर्षानंतर त्याला 2 दिवसाची सुट्टी या वर्षी मिळाली. फक्त 2 दिवसाची. 4थ्या दिवशी आला, 5व्या दिवशी राहिला, 6व्या दिवशी 7व्या दिवसाचा बंदोबस्त करण्याकरता रवाना झाला. अशी पोलिसांची व्यथा आपण मी जवळून पाहिलेली आहे. आणि म्हणूनच या पोलीस दलातल्या साहेबांना या ठिकाणी तुमच्या आमच्यामध्ये यावं आणि त्यांच्या या ठिकाणी विरंगुळा देखील हवा किंवा आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. पोलीस दलामध्ये खरोखरच आपण नेहमी पोलिसांकडे बघण्याचा उद्देश तुमचा आमचा सगळ्यांचा वेगळा असेल, परंतु मी या ठिकाणी सांगतो प्रत्येक गोष्टीला पोलीस अधिकारी आपल्याला लागतो. आग लागली पोलीस, चोरी झाली पोलीस, दरोडा झाला पोलीस, मुलगी पळाली पोलीस, बायको पळाली पोलीस, सर्वांनाच या ठिकाणी पोलिसांच्या आपल्याला अत्यावश्यक लागत असते. पोलिसांचं जीवन कसं या ठिकाणी उदाहरण म्हणून या ठिकाणी तुम्हाला समोर सांगेल की एखादी बहीण जेव्हा राखी बांधायच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायला राखी घेऊन येते. 7 वाजता माझा भाऊ येईल, 8 वाजता येईल, 9 वाजता येईल, शेवटी ती राखी ठेवून आपल्या देवाराच्या जवळ राखी ठेवून बहिणीला सांगते दादाला की दादाला राखी बांध. त्या बहिणीला काय वाटत असेल ते त्या बहिणीला फक्त कळेल. या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांची आपण या ठिकाणी हिंदू माणसं आहोत. आपण वटसावित्र व्रत करतो. त्या सर्व महिला देखील आमच्या वटसावित्रीचं व्रत करत असतात. आपला नवरा आल्यानंतर त्याला वाण दिल्यानंतर उपास सोडला जातो. पण पोलिसाची बायको आता माझा नवरा येईल, आणखी थोड्या वेळाने 1 तासानंतर येईल, शेवटी कुठं त्या पोलिसाला कुठच्या तरी शोध महिन्याचा किंवा कुठच्या तरी शोध महिन्यावरती जावं लागतं. त्या पोलीस बायकोला विचारा पोलीस नवऱ्याचं जीवन काय असतं. बोलवायला एखादा मुलगा असतो, छोटा मुलगा असतो. आज माझा वाढदिवस आहे, आज माझे पप्पा कुठेतरी मला पुष्पगुच्छ या ठिकाणी केक घेऊन येतील, खेळणी घेऊन येतील, आता येतील, जग लावत वाटेकडे बघत असतो. शेवटी त्यांचा बाप या ठिकाणी येत नसतो. त्या पोलिसाच्या मुलाला विचारा पोलिसाचा पोरगा होणं म्हणजे काय असतो. आणि अशा सर्व गोष्टींना या ठिकाणी आमचे पोलीस सक्षमपणाने या ठिकाणी कर्तव्य जबावत असतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या आमच्या आया बहिणी या ठिकाणी निर्धास्तपणे फिरत असतात. अशा पोलीस दलाचा या ठिकाणी आपण सत्कार घेतलेला. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. बोलण्यासारखं भरपूर आहे. निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीवरती 10 मिनिटं बोललो तर कार्यक्रम या ठिकाणी पुढे जाईल. म्हणून या ठिकाणी माझ्या प्रास्ताविकेला विराम देतो, थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. त्याप्रमाणे हे आपल्याला लाईव्ह या ठिकाणी दाखवण्यासाठी मुंबईची शिवगड तर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने केलं जात आहे. मी गणेशजी भाषेला विनंती करतो की आपण कृपया त्यांचा सन्मान करायचा आहे. मुंबईची शिवगड चालू आहे ना.
यानंतर या कार्यक्रमासाठी आजचे प्रमुख विशेष मान्यवर आम्ही जाधव साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्या. अचानक सांगितल्याबद्दल धन्यवाद. राजापूर प्रतिष्ठान राजापूर पारंपरिक टिपणीमुद्रण स्पर्धा उद्योजक कातकर साहेबांचा प्रवास थोडा अल्प होता माझ्यासाठी, परंतु त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आणि विशेषतः मोहन पाडळकरांनी सांगितल्याप्रमाणे महिलांसाठी स्पर्धा ही घेतलेली आहे आणि या नवदुर्गेच्या महोत्सवात घेतली आहे. त्याबद्दल मी या मंडळाचे खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी एवढं मोठं व्यासपीठ त्या महिलांसाठी उपस्थित जे आपले प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी तिथं तयार केलं. तसेच या स्पर्धेसाठी माझ्या पोलीस स्टेशनमध्ये आमचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष इतर पोलीस पाटील स्वतः पाडळकर आले होते आणि त्यांनी मला यावंच लागेल या कार्यक्रमासाठी. तर मी विशेषतः रिमाइंडर लावून या कार्यक्रमाला हजर झालेला आहे. या ठिकाणी हे काम करत असताना, पोलीस ठाण्याचं काम करत असताना बऱ्यापैकी ज्या अडचणी येतात, ज्या मोहन सरने आम्हाला आता त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितल्या. आम्हाला दीपाली पंडित मॅडमचा असा प्रवास पण थोडा कमी लाभला. त्यांच्या सिंधुदुर्गमध्ये बदली झाली आहे आणि त्यांना चांगला परिचय आहे राजापूर पोलीस ठाण्याचा. इथे आमचे कुटुंबातीलच सर्व अधिकारी पदाधिकारी इथे हजर आहेत. आमची दुःख काय आहेत, आमच्या अडचणी काय आहेत हे या जाणतात आणि या मोठ्या स्टेजवर त्यांनी आमच्या अडचणी सांगितल्या त्याबद्दल विशेषतः मोहन सरांना खूप खूप थँक्यू. आणि या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आयोजकांचं खूप खूप धन्यवाद आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद साहेब. खरोखर ते कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा तर आम्ही सर्वांकडे आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. यानंतर राजेजी कंबल या फोटो या पूर्ण कार्यक्रमाचे फोटोशूट या ठिकाणी करणार आहेत. मी आपल्या उद्योजक सोबतजी पवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा देखील सन्मान आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धेसाठी दोघांना टाळ्या बोलवते. राजापूर प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळे नेहमीच आपण कार्यक्रम घेत असतो. याही वेळी आपले अध्यक्ष आणि संस्थापक कातकर साहेब आणि आपले सगळे सहकारी यांच्या माध्यमातून आपण इथे महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल हे व्यासपीठावर आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करते, आभार मानते. महिलांसाठी हा मला वाटतं कार्यक्रम प्रतिष्ठानतर्फे पहिल्यांदाच होतोय आणि 9 रात्रीचा जागर हा स्त्रियांच्या शक्तीचं प्रदर्शन असतं. तर नृत्याच्या माध्यमातून सर्व महिलांनी आपल्या समाजासाठी चांगलं काय वाईट काय असं प्रबोधन या नृत्य स्पर्धेतून करावं असं मी त्यांना विनंती करते आणि आपल्या सर्वांना चांगला नृत्य प्रकार सादर करण्यासाठी शुभेच्छा देते. तसंच उन्हाळ्याच्या गावपर्यंत एवढं सगळं म्हणजे खूपच प्रेम आहे. त्यामुळे पाऊस असताना सुद्धा आपली उपस्थिती ही खूप चांगली दिसते. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीतला परंपरेतला हा नवरात्र उत्सव आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे किंवा जी स्पर्धा होणार आहे त्याचे आयोजक राजापूर प्रतिष्ठान या सर्व प्रतिष्ठानाचे जे कार्यकर्ते आहेत, मान्यवर आहेत, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय. या गावची ग्रामदेवता महालक्ष्मीच्या चरणाजवळ अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत समाजाला एक वेगळेपणा दाखवणारा असा हा कार्यक्रम आहे. कारण हा नवरात्र उत्सव जरी चालू असला, नवरात्र उत्सवाचे आज जरी 5 दिवस झालेले असले तरी महत्वाचं तुम्हाला एकच सांगू शकतो मी की हा जो सप्ताह आहे
हा नवरात्र उत्सव चालू झालेल्याचा हा सप्ताह आहे, हा स्त्री सन्मानाचा सप्ताह। आणि या सप्ताहामध्ये या सगळ्या महाकालीना, या सगळ्या जगदंबेला या ठिकाणी कला सादर करण्याचा जो एक सन्मान मिळतोय, कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिलं जात आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे। कारण मी याबद्दल एकच सांगेन तुम्हाला सर्वांना, मी जास्त बोलणार नाही, कारण आता सगळ्यांची उत्कंठा लागली आहे की हा कार्यक्रम कधी चालू होतोय आणि आम्ही कधी बघतोय। थोडस मनात आम्हाला 2-3 शिव्या पण देतील, चालेल, पण थोडस बोलतो। बंधूंनो, मातानो, एकच सांगेन तुम्हाला, कलेच्या ताकद, कलेच्या अंगामध्ये किती ताकद असते, ही ताकद अजमावणारा हा 75 वर्षाचा म्हातारा तुमच्या समोर बोलतोय। 1965 सालामध्ये या कलेची वेल हातात धरली, त्यावेळेस माझं वय वर्ष 15 होतं। पायात घुंगरू बांधून नाचणारा नृत्य कलाकार, कलेची अनेक कला संपादित करून, अनेक कला मिळवून, आणि तर केवळ माझ्याजवळच नव्हे तर अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या राजापूर तालुक्यामध्ये करणारा मी माणूस आहे। हे बऱ्याचशा लोकांच्या ओळखीने किंवा बऱ्याचशा लोकांच्या परिचयातून माझा परिचय देताना तुम्ही ऐकलेला आहे। वयाच्या 15व्या वर्षी घुंगरू बांधून चाळ म्हणत त्याला चाळ बांधून नाचणारा नृत्य कलाकार आज विशेष वाटेल तुम्हाला, मी माझ्या तोंडाने माझं प्रतिष्ठान म्हणजे माझी पदवी सांगणे हे बरोबर नाही वाटत, तरी पण तुम्हाला सांगतो, आज सद्गुरू पदावर बसलेला आहे। आज सद्गुरू पदाची डिग्री ज्याच्याजवळ आहे, मी असं आहे काय मी फार काही विचित्रपणा घेतले नाही किंवा सगळं लोक करायची मला इच्छा नाही, पण तुम्हाला एकच सांगेन, एवढी कलेची ताकद आहे, कलेच्या अंगामध्ये ताकद आहे। पण या पुरुषांच्या सगळ्या कला व्यासपीठावर येतात, मुंबई पासून इथपर्यंत, मुंबई पासून दिल्ली, कलकत्ता सगळीकडे जातात, पण या माझ्या महिला वर्गाला मात्र ही कला सादर करण्याचं कधी व्यासपीठ मिळालं असं मला वाटत नाही। 75 वर्षात हे पहिलं व्यासपीठ बघतोय मी की त्यांना आज या महिलांना, या माझ्या खऱ्या अर्थाने आज इथे जो उत्सव चाललाय ज्या देवीचा, त्या देवीचा खरा अवतार जाज्वल आणि साक्षात प्रत्यक्षात असलेलं जर रूप असेल तर ते केवळ मूर्तिमंत आहे, पण हे सगळं रूप साक्षात आहे। आणि यांना जर संधी दिली आणि ही जर शक्ती आपण जर वाढवली तर समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या धर्मग्रंथांचा अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही, कलावंतांना प्रोत्साहन मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे जग सुद्धा कलेवर चाललंय, त्या कलेवर चाललेल्या ह्या कलावंतांना जर आपण ती संधी दिली तर मला वाटतं हे आमच्या मानवी धर्मामध्ये किंवा मनुष्यवृत्तीमध्ये एक मोलाचं, महत्वाचं आणि अत्यंत पुण्यवान आणि पवित्र काम आहे, ज्याच्यामध्ये कोणतीही तफावत नाही। मी एकच सांगतो, मला जास्त बोलायची, पण मी आता इथे जास्त बोलणार नाही, कारण ज्या स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतलाय आणि जे स्पर्धक या व्यासपीठावर आपली कला सादर करणार आहेत त्यांना पहिल्यांदा माझी सलाम, कारण मी एक कलावंत आहे। मी सद्गुरू जरी असलो तरी मी कलावंत आहे, आजही 75 वर्ष झाली तरी मी कलावंतांच्या मागे आहे। या राजापूर तालुक्यामध्ये अनादिसिद्ध शक्तीपुरा शाहीर संघ राजापूर अशा पद्धतीचं मंडळ स्थापन करून, ते रजिस्ट्रेशन मिळवून, सरकार मान्यता मिळवून आज माझ्या राजापूर तालुक्यातले साहेब कमीत कमी 60 कलावंत पेन्शन खात्यात शासनाची, आणि हे सगळं मिळवून देणारा हा एकमेव माणूस आहे। आणि तुम्हाला सुद्धा ती मिळेल, तुम्हाला सुद्धा मिळेल, पण तुम्ही या कलेवर प्रेम करा, कलेवर विश्वास ठेवा, कलेचं पावित्र्य राखा आणि ती लोकसेवेसाठी म्हणून वापरा। आज इथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलाय त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की माझा 1 नंबर येईल, मी विजय होणार। मातानो, बंधूनो, ताईनो, विजय आणि पराजय हे दोन्ही पण समान आहेत। पराजयाशिवाय विजयाची खंत वाटत नाही किंवा विजयाची गती गळत नाही, आणि म्हणून कुणी कसल्या बाबतीत काही अगोदर मनात शंका न ठेवताना तुमच्याजवळ आपली जी कला आहे ती चांगल्यात चांगल्या पद्धतीने इथे सादर करून लोकांचं मनोरंजन, लोकांच्या मनामध्ये असलेला काही खंत घालून त्यांना उत्साहित करून पाठवा आणि आपल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने नंबर मिळवा आणि कलेला उंचावर नेण्याचा प्रयत्न करा आणि ही कलेची वेल सोडू नका, हे माझं तुम्हाला प्रामुख्याने सांगणं आहे। एवढं सांगतो, सगळ्या मंडळींना आता तुमच्या समोर कला सादर करण्यासाठी सगळे कलावंत आलेले आहेत, ते करतील। आमचं भाषण इथे थांबेल आणि आपली रजा घेतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मान्यवरांना या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवली, मी सर्व उपस्थित मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जी आपली प्रेक्षक वर्गाला त्याची उत्कंठ आहे त्या स्पर्धेची, त्या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी उपस्थित सर्व संघ